सहस्राणि सहस्रेन्द्रां तेषां सहस्रेजने तन्मान्तर्मसे अस्मिन् मात्रणमे परीक्षे भवानि नीलक्रीडा श्रीकण्ठा शर्वदा समदरा श्रीकण्ठा दिवङ्कर्त्रावश्वदा। तेज प्रभु न्यूज के स्वागत। ಸಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಶಿವರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ ಆಚರಣೆ. ಇಲ್ಲಿಯ ಶಿವ ಸ್ಮಾರಕ ಹತ್ತಿರ ಹಿಂದ್ವಿ ಸ್ವರಾಜ್ಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ 357ನೇ ಶಿವರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಮೊದಲಿಗೆ ಶಿವ ಸ್ಮಾರಕ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಶ್ರೀಕಾಂತ್ ತತ್ನೂರಿ ಅಮರನಲ್ಲೋಡೆ ಇವರು ಜಲಾಭಿಷೇಕ, ಕ್ಷೀರ ಅಭಿಷೇಕ, ಪುಷ್ಪವೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಮದನ್ ಪುರೋಹಿತರು ಮಂತ್ರ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿಯಿಂದ ಶಿವರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದರು. ಅನೇಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದು ಕ್ಷೀರ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಿದರು. ಈ ಒಂದು ಸಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಶಿವರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿರುತ್ತಾರೆ. ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ, ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಅತಿ ಆತ್ಮೀಯತೆಯಿಂದ ಮತ್ತು ಅಭಿಮಾನದಿಂದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಾರೆ. ಉಪಸ್ಥಿತಿ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಸಾವಂತ್ ಇವರು ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಅವಿನಾಶ್ ನಲಡೆ, ಸುಭಾಷ್ ಕಾಸಾರ್ಕರ್, ರಾಜೇಶ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್, ಸಮೀರ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಜು ಜಾಧವ್, ಅಭಿಜಿತ್ ಕುರಣಕರ್, ಶಿವರಾಮ್ ಶೆಲಾರ್, ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಖಾಡೆ, ಅಪ್ಪ ಶಿಂತ್ರೆ, ವಿಷ್ಣು ಜಾಧವ್, ಪುಷ್ಪರಾಜ್ ಮಾನೆ, ಪ್ರಮೋದ್ ಜಾಧವ್, ಸುಧಾಕರ್ ಉತಾರಿ, ಸಚಿನ್ ಭೋಪಳೆ, ಬಸವರಾಜ್ ನಾಗರಾಳಿ, ಅರವಿಂದ್ ಕುರಾಡೆ, पांडुरंग डावरे, सुहास कुलकर्णी, संदीप दौड़ते, सागर माने, सुनील ओतारी, अशोक जाधव, पिंटू कारेकर, संदीप बांबरे, दत्ता शिंदे ಅನೇಕ ಶಿವಪ್ರೇಮಿಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿದ್ದರು. ಪ್ರಸಾದ ವಿತರಣೆ ನಂತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. राज्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा तारखेप्रमाणे राज्याभिषेक दिन 357वा. त्यानिमित्त संकेश्वरातील सर्व शिवभक्त, शिवप्रेमी व सर्व मान्यवरांच्या वतीनं आज आपण इथं महाराजांच्या मूर्तीवर दुधाभिषेक, जलाभिषेक करून राज्याभिषेक देऊन त्यांना मानवना देण्यात आली. महाराजांचं कार्य संपूर्ण जगामध्ये जे महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, त्या पाठीमागचा त्यांचा हेतू या देशातील जनतेला न्यायाची पद्धत कशी असावी, वैद्यकीय सुखसुविधा कशा असाव्यात, स्त्रियांच्यावरती अन्याय होऊ नये याकरिता त्यांनी जे विचारांची बी पेरलं या स्वराज्यामध्ये, ते आज त्या संपूर्ण देशाला, जगाला येण्यासारखं आहे. खरोखरच भारत देशामध्ये संपूर्ण मोगलाई आदिलशाहीचं सत्तेचं आक्रमण असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं या देशामध्ये पुत्र जन्माला आला आणि त्यांनी संपूर्ण ज्या पाचीपाच्याने या देशामध्ये अन्याय, अत्याचार रयतेवरती चालू होता, जनतेवरती चालू होता, स्त्रियांच्यावर चालू होता, त्यावर त्यांनी आवाज उठवला आणि चांगलं सुशासन द्यायचं, चांगलं प्रशासन द्यायचं या हेतूनं प्रेरित होऊन रामराज्याची कल्पना अंमलात आणून त्यांनी एक चांगलं स्वराज्याची संकल्पना मनात घेतली आणि हिंदू स्वराज्याची स्थापना केली. त्या अनुषंगानं राष्ट्रपिता जिजाऊच्या आशीर्वादानं व इतर सर्वांच्या मावळ्यांच्या सहकार्यानं हे चांगलं स्वराज्य त्यांनी या देशामध्ये निर्माण केलं आणि जनतेला, रयतेला, स्त्रियांना एक चांगलं त्यांनी स्वराज्य दिलं. असाच न्यायनिवाडा आजच्या जगातील राजकारणी लोकांनी, आता देशातील राजकारणी लोकांनी महाराजांच्या आदर्शावरती जर त्यांनी चालत केलं तर देशामध्ये सुव्यवस्था, प्रशासन व्यवस्था, स्त्रियांचे होणारे अत्याचार थांबले जातील. म्हणून शिवाजी महाराजांचे आचार विचार अंमलात आणत आजच्या राजकीय लोकांनी त्यांचे विचार प्रदान करणं हे आजच्या काळाची गरज आहे. एवढं सांगून मी आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने आपल्या सर्व संकेश्वरवासियांच्या वतीनं त्यांना आनंदना देऊ इच्छितो. राज्याभिषेक दिवस ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಅಡಿಪಾಯನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾವೆಲ್ಲ ಹೋಗಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಕಳಕಳಿ. ಹಿಂದ್ವಿ ಸ್ವರಾಜ್ಯನವರು ತಿಳಿಸಿರಲ್ಲ ಅಂತ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ. ಈಗಿನ ದಿವಸ ನಾವು ಅವರ ಒಂದು ಏನು ಕಲ್ಪನೆ ಇತ್ತು ಅವ್ರದ್ದು ಹಿಂದೂ ಸ್ವರಾಜ್ಯ ಅನ್ನೋದು, ಅದೇ ರೀತಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ದಿನ ಎಲ್ಲರೂ ಕುಡಿಯೋರಲ್ಲ. ಹಂಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತಲೆಯಾಗಿರ್ಬೇಕು. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಒಂದು ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅವ್ರದ್ದು
ಅವ್ರದ್ದೊಂದು ತಲೆಯಾಗೊಂದು ಸ್ವರಾಜ್ ಎಲ್ಲರನ್ನೂ ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲ 18 ಜಾತಿಯ ಪಂಗಡವನ್ನು ತೊಗೊಂಡು ಏನು ಸ್ವರಾಜ್ ಸಂಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿರಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿ ನಮಗೂ ಅಂತ ಒಳ್ಳೆ ಗುಣ ಬರಲಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿಂದ ಹಾರೈಸ್ತಾರೆ. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू